Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. पिंची हा पिंपरी चिंचवडमधील महिलांचा सर्वात मोठा समूह आहे. त्यांनी आयोजित केलेली मंगळागौर व नागपंचमी स्नेह मेळावा मोठ्या जल्लोषात, उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या प्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील असंख्य महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन पिंचीचे संस्थापक पूनम परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. पारंपरिक फुगड्या, झिम्मा, उखाणे, लोकनृत्य आणि गाण्यांनी सजलेला हा स्नेह मेळावा हरवत चाललेल्या मंगळागौरीच्या परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरला. या कार्यक्रमात महिलांनी संबोधन करताना रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, हा स्नेह मेळावा केवळ एक मनोरंजनाचा कार्यक्रम नव्हता, तर स्त्री शक्ती, आपुलकी आणि परंपरेचा सन्मान होता. पिंचीच्या या उपक्रमामुळे पारंपरिक खेळांना आणि सांस्कृतिक समृद्धतेला मिळालेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे. कार्यक्रमाच्या शेवटी नीलम गोरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले, अशा कार्यक्रमामधून महिलांची सृजनशीलता, एकजूट आणि संस्कृतीवरील प्रेम प्रकर्षण जाणवते. पूनम परदेशी आणि पिंची टीमचे कार्य खरंच प्रेरणादायी आहे. या समुदायातील सुमारे 30,000 महिलांच्या सहभागामुळे पिंचीने सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमामधून पुन्हा एकदा आपली भक्कम उपस्थिती सिद्ध केली. पारंपरिक साड्या, दागिने आणि चविष्ट पारंपरिक खाद्यपदार्थांनी आणि नीलम गोरे, रुपालीताई चाकणकर, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक आरती राव, मस्कलिशच्या संस्थापिका श्रद्धा सावंत, रॉयल ट्रस्टचे मालक निकिता माने व स्मिता व्यास यांची उपस्थितीने कार्यक्रमाचे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार सागर बोधगिरे यांनी दिली. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.